अरुणा, सगळं सामान आणलंय ना तुझ्या लिस्ट प्रमाणे? लवकर आलात, मला वाटलं सामान जास्त आहे तर वेळ लागेल तुम्हाला. नाही, आणलंय सगळं. बरं, आपण नेहमी आणतो तो तांदूळ नव्हता त्याच्याकडे, पण दुसरा आणलाय, बघून घे नंतर. काही हरकत नाही, म्हणजे बघते मी नंतर. पण जेवायला बसूया आपण. कुकरची एक शिट्टी झाली की गोळी घ्यायची ना. हो, नाही तुमचं होऊ दे, काम होऊ दे तुमचं, मग बसू आरामात. बाबा, काय झालं? विचारात वाटतंय, काही टेन्शन आहे का? नाही नाही का, काही टेन्शन वगैरे काही नाही. बरं अरुणा, हा आपला शेखर काही बोलला का ग? कशाबद्दल? हे काही नाही, म्हणजे तो काही कुठल्या अडचणीत आहे का, किंवा त्याच्या नोकरीचं काही झालंय का वगैरे, असं काही बोलला? नाही हो, म्हणजे माझ्याशी काहीच नाही बोललेत. आणि तसंही काही असलं तरी ते मला का सांगतील? पण का, म्हणजे काय झालंय? काही कळत नाही मला. उगाच आपली माझ्या डोक्यात शंका येते, तो काही कुठल्या प्रॉब्लेम मध्ये वगैरे अडकलाय की काय. कशावरून? हल्ली तो माझ्याकडे पैसे मागतो सारखे. म्हणजे देविकाने कान भरलेत त्यांचे? नाही नाही, तसे नाही का, म्हणजे ते तसं असेल तर मी काय समजू शकतो. तो असे 100-500 रुपये वगैरे असे मागतो माझ्याकडे, आणि सारखे, म्हणजे 1-2-3 वेळा मागितले त्याने. पण मग तुम्ही बोला त्यांच्याशी. नाही, कसं आहे, तोच एकतर आपल्याला सगळ्यांना समजून घेतो, त्यामुळे त्याच्याकडे हे असं काही बोलायला धीर होत नाही माझा. सॉरी, मी मध्ये बोलतेय कदाचित, पण बाबा, काका ते पैसे परत देत आहेत का? नाही, म्हणजे अजून तरी काही दिलेलं नाही. नाही, आणि मी काय या सगळ्याचा हिशोब वगैरे करत नाहीये. मला आपली काळजी वाटली. नाही, एकदा नाही ग, म्हणजे 2-3 वेळा मागितले ना त्यांनी पैसे, म्हणून मला आपलं वाटलं की काय कुठल्या प्रॉब्लेममध्ये खरंच अडकलाय की काय. मी सांगू का एक, तुम्ही ना आता काळजी करत बसू नका. स्पष्टपणे भाऊजींशी बोला. हो, बोलतो. बघतो जरा, योग्य वेळ आली की मग काढतो विषय त्याच्याकडे. 500, 250 म्हणजे 750. मी काय म्हणतो देविका, हे जे पैसे आहेत ना 750, हे आपण आता जरा असे वेगळेच ठेवू, म्हणजे किती पैसे आपल्याकडे आले हे आपल्याला कळेल. हा, दादाकडून 750 रुपये जास्तीचे वसूल केल्याबद्दल म्हणजे त्या आनंदा प्रित्यर्थ 2 बदाम जास्ती खा. शेखर, तुझं काय चाललंय रे? बरं, 100-500 रुपयाने काय होणार आहे? तसं नाही, म्हणजे असं थोडे थोडे करत महिन्याचे 7-8 हजार रुपये तर होतील ना. शेखर, आपल्याला त्यांच्याकडनं किती पैसे घ्यायचे आहेत आणि तू किती घेतोय, तुला कळतंय का? सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे ती, रोज एक-एकच अंड घ्यायचं. परवा कसे मी 250 घेतले आणि आज 500. अरे, मला त्यांना भिकेला लावायचंय. आय होप्स असलं काहीही होणार नाहीये. आणि असं काही होतंय असं जरा जरी वाटलं ना तर अनन्याला तिच्या आई वडिलांची आठवण होईल आणि त्यांची ती मदतही घेईल, सगळा स्वाभिमान बाजूला ठेवून. शेवटी पैसा आहे तिच्या आई वडिलांकडे. आणि ह्या अशा सगळ्या मोठ्या मोठ्या रकमा असतात ना, त्या सगळ्या कागदोपत्री असतात बरं का. माणूस खिशात फक्त 700-800 हजार रुपयेच घेऊन फिरतो, आणि त्यातले जर अचानक भस्कन कमी होत आहे असं दिसलं ना तर मग माणूस जरा डेस्परेट होतो, त्याला चिंता वाटायला लागते. आणि मला तेच व्हायला हवं, कळलं? सगळ्या लढाया ह्या तलवारीनी नसतात लढायच्या, डोकं वापरून सुद्धा काही लढाया लढायच्या असतात. कळतंय का? शेखर, ही पंचवार्षिक योजना आहे. हा, हे असे जर थोडे थोडे पैसे करत त्यांच्याकडनं घेतलेस ना तर आपण म्हातारे होईपर्यंत त्यांच्याकडनं पैसे येणार नाहीत. त्यांच्या बाबतीत ना
एक घाव दोन तुकडे करायलाच पाहिजेत. दिसतात तितके भोळे बाबडे नाही येत आहे. हो. मला सांग, रॉ मटेरियल साठी एवढे पैसे आले कुठून त्यांच्याकडे? यांना असा श्रीमंत माणूस कोण भेटलाय? अरे त्यांनी लोन घ्यावं म्हणून तर इतकी मोठी ऑर्डर मॅनेज केली होती ना. इरावती धर्माधिकारींना सांगून त्यांनीच तर माणसं दिली होती. म्हणजे आता पैसे परत करायचं टेन्शन नसेल तर हे कर्जबाजारी होणारच नाहीत. अच्छा, म्हणजे हा सगळा गेम हा असा होता तर. म्हणजे आता डीलरने माल घेतला नाही तर यांचं नुकसान होणारच नाहीये. शेखर, तू रोज जरी तुझ्या दादाकडे पैसे मागितलेस ना तरी ते देतील. डेस्परेट वगैरे काही होणार नाही, कारण त्यांच्याकडे पैसे आहेत. आणि पैसे आले कुठून? त्यांना कोण असा फायनान्सर मिळालाय? दादाला आपण मी दादाला विचारून सगळी माहिती काढून घेऊ शकतोच ना. घेऊ शकतो कशाला, आत्ताच जातो आणि विचारतो कोणाकडनं घेतले पैसे ते. थांब, आलोच. इझीएस करे. नाही नाही, हे जरा हिशोबाचं सगळं जरा बोलायचं होतं. अरे हो, नाही मलाही जरा तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. अरे मग बोल ना, तू मोठा आहेस, तुझा मान पहिला. काय नाही, मला सांग, काही अडचणीत वगैरे नाही आहेस ना तू? का रे? आय मीन, तुला असं का वाटलं? नाही तसं नाही, म्हणजे अरे 2-4 वेळा तू माझ्याकडे पैसे मागितलेस म्हणून आपलं मला वाटलं हे सगळं ठीक आहे ना, काही अडचण वगैरे काही खरंच नाही आहे ना? असली तरी त्यावर तुम्ही काय उपाय करणार भाऊजी? नाही म्हणजे मी प्रयत्न करू शकतो. अहो पण काय करणार तुम्ही? आम्हाला ना शेकडो अडचणी आहेत. आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे तुम्हाला पोसणं. देविका, अगं काय बोलतेस तू? नाहीतर काय, 2-4 वेळा यांनी तुला पैसे काय दिले अख्ख्या जगाला काय ओरडून सांगणार आहेत का? अहो माझा नवरा वर्षानुवर्ष हे घर पोसतोय, त्यांनी कधी तुम्हाला उलटून विचारलंय? अगं म्हणूनच मला असं वाटलं की त्याची खरंच काही अडचण आहे का. असं काय करतेस तू? कारण शेखर माझ्याकडे पैसे मागतोय असं याआधी कधीच झालेलं नाही. आणि मी त्याला आपुलकीने विचारलं याविषयी, काही बोललो तर काय कुठे बिघडलं? कुठे बोलल्याशिवाय कसं कळणार आहे? ती तुमची सवयच आहे हो, नाणं वाजवून द्यायची. ऐकतोयस ना? हा, ऐकतोस ना शेखर? नाही 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 शेखर, काही नाणं वगैरे वाजून द्यायचं नाही आहे मला. लागलं तर आणखी देईन मी, म्हणजे माझ्याकडे असतील तर. अरे हो, मला पण खरंच काही अडचण नाही ना, एवढंच जाणून घ्यायचंय मला, दुसरं काय. अहो तुम्ही काय पैसे देणार भाऊजी? दरवेळेला दात करून पोट भरायची वेळ आलेली असते तुमच्यावर. त्या 2-4 ऑर्डर काय मिळाल्या तुम्हाला, तुम्ही आम्हालाच ऑर्डर द्यायला लागला. देविका, उगाच कचकच करू नकोस तू. मी परत सांगतो, मला खरंच त्याची काळजी वाटली म्हणून मी त्याला विचारतो. काळजी वगैरे काही नाही. तुम्ही आम्हाला कशी मदत करताय हे तुम्हाला सगळ्यांना दाखवून द्यायचं. या बिझनेस मधून 4 पैसे काय मिळायला लागले, तुम्ही शेखरला जाब विचारायला लागलात? हा, या मोठ्या ऑर्डर साठी सुद्धा तुम्ही कोणाकडे तरी भीकच मागितली असणार. त्याशिवाय तुमच्याकडे पैसे कुठून येणार? मागायची सवय काय तुमची जात नाही. आज देविका, मर्यादा सोडून बोलतेस आता तू. तुम्ही खोटं वागण्याची मर्यादा केव्हाच ओलांडली भाऊजी. त्या मशीनच्या आवाजाने ना डोकं उठलंय माझं. बाजार बसवला यांनी. बघतेच यांना. ए देविका, ऐक माझं, मी बघतो तर. देविका, बंद करा, बंद करा आवाज.
अनन्या, अगं मला काय वाटतं, मला थोडासा हे कापड देशील तर? काकीजी, देविका, देविका, घ्या, करा करा, काम करा घ्या. माझा हात सोड. मग तुम्ही सुद्धा आमच्या मशीनला हात लावू नका. मला त्रास होतोय त्या आवाजाचा. इतके दिवस नाही झाला त्रास, नेमका आजच त्रास व्हायला लागला तुम्हाला? नाही, त्या आवाजाचा त्रास नाही होते तिला. आमचा व्यवसाय चांगला चाललाय त्याचा त्रास होतोय ना तुला. वा, बिझनेस तुमचा, मग लोकांना कशाला त्रास? त्या मशीनच्या आवाजाची घरघर ना डोक्यात जाते माझ्या. इतका कर्कश आवाज नाहीच आहे त्याचा. काय वाटेल ते करा. हवं तर रात्रभर जागून हाताने शिवून काम करा, पण या घरात मला मशीनचा आवाज नकोय. या पुढे मशीन बंद होणार नाही. कोण अडवणार मला? मी. इतके दिवस आई तुम्हाला सहन करत होत्या, पण आता नाही. कारण आता मी आले त्यांच्या सोबतीला. आणि हेही लक्षात ठेव, आम्ही हे जे काही करतोय ना त्यामागचा आमचा हेतू चांगला आहे. त्यामुळे उगाच काहीतरी कारण काढून आमचं काम अडवायला येऊ नका प्लीज. कारण अरेला कार्य आता आम्हाला सुद्धा करता येतं. तुमचा हात आमच्या मशीन पर्यंत मी पोचू देणार नाही. आजपर्यंत सगळे नखरे सहन केले तुझे, अजूनही करतोच होत. पण असले खेळ करू नकोस तू. कष्ट करतोय, जीव तोडून काम करतोय आम्ही, आणि तुझ्या हट्टापायी हे काम थांबणार नाही. नाहीच थांबणार आई. नाही, मी पण बघते ना आपल्या मशीनला कोण कसं हात लावतंय ते. अगं आता आदळापट करून काय उपयोग आहे देविका? हात धरला माझा तिने, माझा. मान्य आहे, पण तुला मी नेहमी सांगतो ना की तू ओव्हर रिॲक्ट नको करत जाऊस. आता मी यावर काय ओव्हर रिॲक्ट केलं शेखर? तू ना सारखी भांडणं काढून स्वतःची किंमत कमी करून घेतलीयस. आता ते तुला किंमत देणारच नाहीये, कारण त्यांना कळलंय की तुझ्या या अशा चिडचिड करण्यामुळे काही साध्य होत नाही. शेखर, तू मूर्ख आहेस. अरे मी मुद्दाम भांडले. मुद्दा? म्हणजे आता ते पेटून काम करतील आणि पटापट ऑर्डर पूर्ण करतील. आणि एकदा का ऑर्डर पूर्ण झाली की ऑर्डर कॅन्सल. म्हणजे तो सगळा तमाशा तू मुद्दाम केला, मज्जा म्हणून. त्यांना माझ्यावर डाऊट आला असताना म्हणून भांडले मी. अगं पण अब्रू घालवून घेतलीस ना स्वतःची. ती काल आलेली मुलगी, तिने इन्सल्ट केला तुझा. त्याची किंमत तर तिला मोजावीच लागेल. मला फक्त एकदा कळू दे की त्यांना पैसे कुठून मिळाले. माझ्या शेपटीवर पाय दिलाय, परिणाम तर भोगावाच लागेल. अनन्या, चल ना अगं, झोपायला चल. किती काम करणार आहेस? बघावं तेव्हा काम करत असतेस तू. अनन्या, तू ऐकतेस का? हो हो. चल अरे- चल चल. अरे थांब थांब, हे बघ, हे नाही झालं. नाही नाही, मी काही ऐकणार नाहीये. चल. अरे हे शेवटचे काउंट झाले की मग मी झोपेनच. झालं आवरून झालंच आहे आता ऑलमोस्ट. थांब. अनन्या प्लीज चल ना अगं. तुझा चेहरा बघ केवढा थकल्यासारखा झालाय. हो, खरं तर थकल्यासारखं झालंय मला. नाही म्हणजे दिवसभर कामाच्या उत्साहात कळत नाही, पण खरंच कंबर दुखते आता माझी. हो ना, मग चल चल, ठेव हे सगळं उद्या कर. उद्या कर सगळं. अरे चल चल चल, खूप चल. नाही, आणि तुझं काय? 2-2 जॉब्स करून तू नाही दमलायस?
हो थकतो मी, पण कसं आहे माहितीये का, तुझा चेहरा बघितला ना की मी असा टवटवीत होतो एकदम. आणि तुझा नुसता आवाज जरी ऐकला तरी मला फ्रेश वाटतं. हो ना, मग आता कितीही फ्रेश वाटलं तरी आत्ताच्या आत्ता झोपायला जायचंय. चल चल लवकर, ठेवून दे. चल चल लवकर. नाही अथर्व, एवढं होऊ दे प्लीज. ए, चल ना अनन्या, चल चल, खूप झालं तुझं. चल 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं झालंय. अनन्या, तुझं संपतच नाही हा.